सर्वप्रथम तर या हापेवाळा गावाच्या टोलीला नमस्कार. आजचा हा होऊ घातलेला अखिल ढिवर विकास समितीच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रतिमेच्या स्वरूपात धनुर्धार वीर एकलव्य तसेच आपल्या या ढिवर समाजाची भटकंती बंद करणारे एक मोलाचा वाटा हा समाजाचा 2.5% आरक्षण त्यांनी मिळवून दिलं असे स्वर्गवासी जतीरामजी बर्वे साहेब. या कार्यक्रमाला प्रामुख्याने या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी या 4-5 वर्षा अगोदर पासून अहोरात्र काम करत आहेत, कार्य करत आहेत, या समितीच्या माध्यमातून आपल्या समाजाला आपल्या न्याय कसा मिळेल या आशेने पुढे नेत आहेत असे सन्माननीय आमचे मनोज भाऊ केवट साहेब. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित त्यांचे सहकारी, त्या समितीचे उपाध्यक्ष, ते मला वाटते या परिसरामध्ये, या क्षेत्रामध्ये याच्या अगोदर नोकरीवर सुद्धा होते असे अशोकजी शेंडे साहेब. या समितीचे सचिव ते स्टेजवर नाही आहेत, ते तिथे बसून आहेत, पण त्यांचं कार्य एवढं ऑनलाईन आहे की त्यांनी समाजाला कितीतरी एक जेवढ्या गोष्टी माहीत नाहीत त्या कुठून काढून घेतात आणि ऑनलाईन मध्ये सर्वांना शेअर करतात. ते आपल्याला खरोखर वाचायला पाहिजे. ते रोज त्यांचं एक काही ना काही स्टेटमेंट येत राहते असे गोविंदजी मकरे साहेब. कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित समितीचे सदस्य सन्माननीय मानकर साहेब, ज्यांनी आताच आपल्या या 2 शब्दातून सर्वांना एक डोस दिला असे गोरेगावचे कांबळे भाऊ. या कार्यक्रमाला उपस्थित, खरं म्हणजे सर्वांचं नाव घेणार नाही, या कार्यक्रमाला उपस्थित त्यांचे पुष्पगुच्छ देऊन झालं असं सर्व मंच, या ठिकाणी काही महिला प्रतिनिधी आहेत, सर्व महिला प्रतिनिधी, या गावातील माता भगिनी, पुरुष मंडळी, पुन्हा तुम्हाला एकदा नमस्कार. सर्वांना माझी विनंती आहे की पुरुष मंडळी थोडा समोर या. विषय लक्षात घेणे आहे आणि हा आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी फक्त समाजाच्या गोष्टी बोलणार आहोत. इतर समाजावर आम्हाला कोणत्याही प्रकारची टीका या सरकारवर टीका करायची नाहीये आणि तुम्हाला जवळ येणे आहे याच्यामुळे की तुम्हाला स्पष्ट समजला पाहिजे मुद्दा. वास्तविकता आम्ही तुमच्या क्षेत्रातले नाही, आम्ही तुमच्या गावात येऊन सरपंच बनले नाही आम्हाला आणि सदस्य बनले नाहीये, हे लक्षात घ्या. आम्हाला कुठेतरी समाजाची कळकळ आहे की समाज आपला कुठे चालला आहे, त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही बोलवता आणि आमच्या 2 गोष्टी ऐकून घेता, तर त्याच्यावर विचार करायला पाहिजे, त्याच्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे. हा एक नेमका आणि मेन मुद्दा राहील. आता ज्यांनी तुम्हाला जो पोटी पुराण सांगितला आपल्या समाजाचा, या गोरेगाव पासून सुरुवात केली त्यांनी, पूर्ण गोंदिया जिल्हा, की किती निधी आला, काय झाला, काय घडले, हे मुद्दा आहे आरक्षणाचा. 1931चा जो आरक्षण, जो आपण एससी मध्ये होतो, तो आपला काढण्यात आला आणि कुठल्याही प्रकारची चौकशी न केला, नाही करता आपल्याला वगळण्यात आलाय. याचा कोणी विचार केला का की आपण खरोखर एससी मध्ये होतो, आपल्याला एससीच्या योजना भेटल्या होत्या? मी खरं म्हणजे या विषयावर जास्त बोलणार नाही, कारण आरक्षणाच्या मुद्द्यावर आमचे 2-3 व्यक्ती बोलणारे आहेत, ते तुम्हाला मुद्देसूद आणि एक
व्यवस्थित समजून घेणार आहे. आम्ही जे 4-5 लोक आहोत ते आपापल्या परीने समाजापुढे काही मुद्दे मांडायचे असतात ते मांडतो. त्याच्या माध्यमातून आम्ही समाजाला एक समाज प्रबोधन या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करत असतो. खरं म्हणजे आम्ही मागील वर्षी तुमच्या गावाकडेच एक नवे गाव आहे इथं जवळपास, नवेगावला पण आलो होतो. आमचा उद्देश एकच आहे की आम्ही तुमच्या गावामध्ये येतो आणि तुम्हाला त्या 2 गोष्टी बोलून जातो, त्याचा अभ्यास तुम्हाला करायला पाहिजे की खरोखर 4-5 वर्षापासून ही समिती राबत आहे. राबली एवढी राबली आणि अखेरच्या टोकावर आता पोहोचलेली आहे. आणि आता गरज आहे तुमची. जेव्हा ज्या लोकांना तुमची गरज पडेल तेव्हा रस्त्यावर उतरावं लागेल, तेव्हा तुम्हाला सर्वांना सपोर्ट करायचा आहे. तुम्हाला आजपर्यंत या समितीने कुठला 1 रुपया मागितला नाही, पैशाची डिमांड केली नाही. फक्त तुमची साथ पाहिजे. साथ असेल तरच विकास होईल आपल्या समाजाचा आणि आपल्याला जो आरक्षण पाहिजे तो भेटेल. परत मी आरक्षणाचा मुद्दा बाहेर ठेवतो कारण बाकीचे सुद्धा बोलणार आहेत. मी माजी सरपंच जरी असलो आपल्या गावचा, पण मला समाजाची कळकळ आहे की मला माझ्या समाजामध्ये जाऊन मला ज्या आपल्यावर होणारा अत्याचार ना आपल्यामध्ये ज्या एकदम अशिक्षितपणा आहे तो दूर करायचा आहे आणि नवीन पिढीला कुठेतरी एक चांगला प्रसार देणे आहे शिक्षणाच्या माध्यमातून. मुलांना माझी अशी विनंती, या ठिकाणी मुलं दिसत नाही, जे शिकणारे मुलं आहेत ते असायला पाहिजे होते, ते तर एकही नाही आहेत. आता शनिवार आहे ना, सुट्टी आहे, असायला पाहिजे होते. मित्रांनो, एज्युकेशन इज मोस्ट पॉवरफुल वेपन. दिस कॅन यूज अँड चेंज द वर्ल्ड. ज्या माणसाने शिक्षण घेतला तो जग जिंकू शकते आणि जगाला बदलवू शकते. याचा अर्थ असा आहे. आता शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलून घेतलं कांबळे साहेब की बाबासाहेबांनी म्हटलं की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. शिक्षण घेता कोणत्या वर्गापर्यंत? 12वी पर्यंत. 12वी शिकली मुलगी की लग्न करून टाकता. ते नादान राहते. जे परंपरा पहिले पूर्वी चालत होती तेच परंपरा तुम्ही आता चालवता. किती खंताची गोष्ट आहे. पहिल्या लोकांनी खुटी बेलनी धरून मच्छा मारला. आता आपल्याकडे तळे आहेत, साऱ्या गोष्टी आहेत, डॅम आहेत. त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मासेमारी करायला पाहिजे. पहिलेचे लोक लिंगटी लावून राहायचे, आता तुम्ही लिंगटी लावून जाल का? वास्तविक एक तुम्ही लक्षात घ्या की कितीतरी बदल झाला. 75 वर्ष आम्ही मागे आहोत. 75 वर्षे हे आता तुमची कुठेतरी संघटना दिसत आहे. बाकी समाजांची कितीतरी संघटना होऊन गेल्या, कितीतरी संघटना होऊन त्यांचा कितीतरी उद्धार झालेला आहे. आणि आता आपली झोप उघडलेली आहे की संघटना करायची आहे, आरक्षण मिळवायचं आहे. बरं झालं ते आमचे एक साहेब त्यांनी खोज तरी केला की आम्ही एससी मध्ये होतो, नाहीतर 75 वर्ष झाले अजून 75 वर्ष झोपा काढले असतो आम्ही. मग कुठेतरी चांगल्या माणसाच्या हाती ते सूत्र आले आणि आता ते समितीच्या माध्यमातून मला वाटतं भंडारा गोंदिया जिल्ह्याचा एक कुठेतरी सुरळीत काम चालू आहे. सर्वांना माहित आहे, सर्वांच्या कानावर गेली आहे समिती काय करत आहे आणि कोणत्या पद्धतीची समिती आहे. हे अशी आलतू समिती नाही, हे रजिस्टर्ड समिती आहे. हे मंत्रालयापर्यंत गेलेली समिती आहे. कुठलीही चूक याच्यामध्ये चूक भूल काही नाहीये. सांगण्याचा उद्देश आहे खऱ्या अर्थाने की समाजामध्ये जर आपल्याला चांगलं टिकून राहायचं आहे तर आपल्याला शिक्षण महत्वाचं आहे. आपल्यामधला एखादा माणूस एखाद्या समाजामध्ये एखाद्या वार्डामधला माणूस सरपंच किंवा एखादा मेंबर बनला तर त्याच्यासारखा आमदार कोणी नाही आमच्या समाजामध्ये. कोण खाता है साला किसी भरून दाखवा म्हणतो. भंडारा गोंदियाची संख्या तुम्हाला किती माहित आहे? 2 लाखाच्या घरामध्ये आपली संख्या आहे. एकाच वेळी तुमचा आमदार बनला का? काहून नाही बनला? याचा तुम्हाला पहिले विचार करायला पाहिजे. मग बाकीचेच लोक, बाकीची जे संख्या जे कोळी कुणबी आहेत किंवा इतर जाती आहेत त्यांचाच का म्हणून बनते? हा एक विचार करा तुम्ही. सुरुवात तुम्हाला गावातून करायची आहे. आपला सदस्य बनवा, आपला सरपंच बनवा, कुठेतरी प्रयत्न करा. घंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणला का तो स्वतःलाच समजते की मी आमदार आहे, खासदार आहे. तसं नाही होत ना राजा. या लोकांना काही गरज आहे का? त्या मकरे साहेबांना काही गरज आहे?
त्यांच्या घरी 2 लाख रुपये पगार येते, यांच्या घरी 2 लाख येते. त्यांना काय गरज आहे तुमच्या पुढे इथे येऊन 2 गोष्टी बोलवायच्या नाही, सांगवायच्या? पण त्यांनाही एक कळकळ आहे. त्यांना आता काय आमदारकी पाहिजे का खासदारकी पाहिजे? आम्हाला समाजातच कळकळ आहे. मेन गोष्ट त्यांच्या काहीच कमी जास्त होत नाही. ते आले का नाही आले का, आणि आमच्या पण नाही होत. मला तुमच्या गावातील सरपंच म्हणणे नाही समजते तुम्हाला. मी बोलतो ते माझी भाषा थोडी वेगळी आहे, कारण 15-15 किलोमीटरवर भाषा चेंज होते. आता आपण 70 किलोमीटर दूर आहोत, त्याच्यामुळे माझी भाषा तुम्हाला समजत असेलच. आमचे बोलणं तिकडे असंच बोलले राहते. असो, मेन मुद्दा हे आहे की तुम्ही मुलांना बळकट करा. आता मुलांना बळकट कराल तर समोरचं भविष्य उज्ज्वल होईल. काल परवा मी एक आमच्या गावाकडे एक उकार आहे, एक उदाहरण देतो. हे लहान मुलांची तुम्ही पहा तुमचं भविष्य कसं खराब होत आहे. तिथं मी अंगणवाडीत आम्ही ठेकेदार आहे, बांधकाम ठेकेदार. तर त्या ठिकाणी माझ्या अंगणवाडीचं एक काम चालू आहे. तिथं सुट्टी होती अंगणवाडीला, अंगणवाडीला सुट्टी झाली. मुलं तिथं 4-5 ते मुलं, छोटे छोटे मुलं बसले. एवढ्या घाणेरड्या शिवाय होते ते मुलं, सांगा की आम्ही सुद्धा आपल्या घरी देत नाही. मग त्या शिवाय कुठून शिकले असतील ते मुलं? एवढ्या घाणेरड्या शिवाय तुमच्या कानावर जरी आल्या ना तर तुम्ही त्याला एक थापड लावाल. एवढ्या घाणेरड्या शिवाय. मला सांगा, अंगणवाडीचा मुलगा त्याला का समजते विचारायला? मग तो शिव्या कुठून शिकला? आई वडिलांपासून. तुम्ही जेव्हा तुमच्या घरी भांडण होते नवरा बायकोचा, तर कमीत कमी त्या पोरगा जवळ असल्यावर थोडं म्हणजे लक्षात आणा ना तुम्ही, माझा मुलगा आहे बाबा, मी एवढ्या घाणेरड्या शिवाय कशाला देऊ? कारण त्यांचा मेंदू हा कोवळा राहते, त्यांचा मेंदू हा खाली राहते. लवकर कॅचअप करतात ते. व्हॉइस जो आवाज आहे ते लवकर कॅचअप करतात. कमीत कमी हा काम करा की त्या लहान मुलाला तरी संस्कार चांगले द्या. एवढ्या शिवा मारत ते एकामेकाला तर मी तुम्हाला सांगू शकत नाही या शब्दात. परत काल परवाची एक गोष्ट पेपरवर तुम्ही बहुत मोठी न्यूज आली आहे. यूपी मध्ये जिल्हा गाझियाबाद 3 मुली 9व्या मजल्यावरून उडी घेतली. 3ही मरण पावले. 12 वर्षाची, 14 वर्षाची, 16 वर्षाची. बघा इथं अंतर पहा. 12, 14, 16 स्टेप बाय स्टेप. एवढ्या तरुण मुली 9व्या मजलीहून उडी घेऊन आत्महत्या केली. कोणत्या कारण केली असेल सांगा? कोणी वाचला पेपर? इकडे पेपर आला होता ना, लोकमत वगैरे. नुसत्या मोबाईलच्या गेममुळे. आणि त्यांच्या वडिलांनी, आई वडिलांनी काय म्हटलं की बेटा तुम्ही हा गेम बंद करा खेळणे. त्याच रागावून किंवा त्याच गोष्टीहून त्या 3ही बहिणींनी एकत्रित झाले. त्या 9व्या मजल्यावर विचार केला का आम्ही 3घेही मरू, आणि एक चिठ्ठी सोडली की सॉरी पप्पा, आम्ही आत्महत्या करतो पण गेम सोडणार नाही. बघा कुणी लावली हे मुलांना? आपणच लावतो ना. पहिल्याची स्त्री आहे दूध द्यायची लढल्यावर, आता तुम्ही मोबाईल देता. काही मतलब नाही ना गोष्टीला. त्याला समजते का मोबाईल द्या? मोबाईल लहान पोराला गोष्ट खरी आहे कुठे याची पाहिजे? पहिलीची स्त्री आहे दूध द्यायची लढल्याच्या नंतर तुम्ही आता मोबाईल देता, कारण तुमची टक्कर दूध बंद होते म्हणून. म्हणजे तुम्हाला कुठेतरी चावल करायला पाहिजे तिकडे तिकडे. हे धंदे बंद करा. शिक्षण महत्वाचं आहे, ठीक आहे. सर्व गोष्टी महत्वाच्या ठीक आहेत. आणि शिस्त लावा. कमीत कमी शिस्त लावा मुलांना. शिक्षणात जरी एक पायरी कमी असला तरी चालेल, पण जर मुलगा शिस्तबद्ध असेल ना तर त्याच्यासारखे संस्कार आणि त्याच्यासारखा माणूस घडणार नाही. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आता आम्ही हे तुम्हाला हे यासाठी सांगतो, साऱ्या गोष्टी आम्हाला म्हणजे सर्वांना कसं आहे, मी एकच मुद्दा धरून बोलू शकत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला या पण गोष्टी सांगत आहोत. त्याचं म्हणाल की आरक्षण गेला चुलीत, हा कुठेतरी वेगळंच सांगते बा. तसं काही नाही. बाकीचे बोलणारे पण आहेत दुसऱ्या मुद्द्यावर. मुद्दे आमचे वेगवेगळे राहतात. या गोष्टी आहेत खऱ्या अर्थाने. तुम्ही आता मला वाटते आता प्रास्ताविक मध्ये ज्यांनी आता या ठिकाणी म्हटलं की आमच्या गावात 3 तुकडे झाले आहेत, हा पहिला कार्यक्रम आहे. पहिलाच आहे ना त्या गावचा? पहिला कार्यक्रम आहे. बघा आपण किती मागे आहोत. तिकडे देशामध्ये काय चाललं, चायनामध्ये काय चाललं, दुसऱ्या देशामध्ये काय चाललं ना, आपण आता कुठेतरी जुडले. एकाच वार्डातले लोक आता तुम्ही संपूर्ण एकत्र आले. खरं तर हा 75 वर्ष पहिले व्हायला पाहिजे होता. हे संघटना आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकले,
संघर्ष केले, पण संघटना कुठं आहे? तर ही संघटना आहे. 2 लाखाच्या घरात आपली गिनती आहे 2 जिल्ह्यांमध्ये, पण आपला एकही आमदार नाही. हे आपलं बेसनम पण आहे. आपण विकावं. आपण स्वतःला शूद्र समजतो. संध्याकाळ झाली का सबको ले लेंगे वाला काम आहे आमचा. 50-60 रुपयाची अंदर गेली का बिलकुल खरीद लेंगेच म्हणतात. संध्याकाळी मग आला का सकाळी उठल्यावर का म्हणते का मी केव्हा म्हणलो. हे कंडिशन आहे. तो बरं झाला आमचा एक परमात्मा एक सेवक कुठेतरी त्या माणसाने कुठेतरी एक हे केली आणि आता कुठेतरी समाज थांबला आणि थोडासा रस्त्यावर तरी आला. नाहीतर काही सांगा नको. हे गोष्ट आहे. वास्तविकता तुम्ही समजून घ्या ना की समाजापुढे आपल्याला समाजाला पुढे न्यायचं आहे. आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, चांगलं सोयी द्यायचे आहे, आपलं जीवन आणि दुसऱ्याचं जीवन चांगलं घडवायचं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मुलांना संस्कार चांगले द्यायला लागेल ना. ह्या गोष्टी आहेत. तुम्ही आता संकल्प करा की आज या वर्षी आपण हा एवढा कार्यक्रम केला, पण याच्यानंतर आपल्याला अजून पुढे मोठा कार्यक्रम करायचा आहे. तुम्ही 2-4 गाव मिळून कार्यक्रम करू शकता. सर्वांचे मत एक पाहिजे. त्यासाठी कुठल्याही प्रकारची तुम्ही एकमेकाची निंदा करणं बंद करा. खरं तर पहिले जे म्हणतात ना जळकुट्टेपणा वगैरे वगैरे, ते मनात चांगले भाव ठेवा. मनी नाही भाव देवा मला पाव. चांगले भाव ठेवा. दुसऱ्याच्या पेक्षा जास्त विचार करा. आपला विचार करा, पण दुसऱ्याचा विचार करा. नाही यानं काऊन गाडी घेतलं त्याच्या मागे भिडण्यापेक्षा, तेवढी चाबाड चौकशी करण्यापेक्षा तुम्ही पण मेहनत करा ना. तुम्ही मेहनत करा. तुम्ही 4 व्हीलर घ्या, 2 व्हीलर घ्या वगैरे वगैरे. तुम्हाला जे येणे ते घ्या. ह्या गोष्टी करा. तुम्ही झगडे करता घरामध्ये. 2 भाऊ सख्खे वैरी होतात. काय अर्थ नाही या गोष्टीला. कितीतरी रुपये खर्च होतात तुमचे. तुम्ही कोर्ट कचेरी गेल्या का कधी? मग बोलायचे झालं तर आम्हाला फक्त एवढीच चिंता आहे आपल्या समाजाची आणि या भंडारा गोंदिया पुरताच. आम्हाला बाकीचे जे तिकडचे ढिवर आहेत त्यांच्याशी काही हे नाही. कारण ते करोडपती आहेत, लखपती आहेत. ते जे समुद्र किनारपट्टीवर जे बसलेले ढिवर आहेत त्यांचा ते ढिमर आहेत किंवा जे काही कोडी आहेत त्यांचा आणि आपला खूप तफावत आहे आपल्यामध्ये. आपला जो समाज आहे हा असंख्य त्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये जो पसरलेला आहे, या समाजाला कुठेतरी आम्हाला एक आणायचं आहे आणि हा आमचा एक उद्दिष्ट आहे. आणि आमचा एक या समाजाला आरक्षण मिळवून द्यायचा एक मजबूत असा एक आमचा हे आहे संकल्प. त्याच्यामुळे अधिक न बोलता या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी आम्हाला दरवर्षी मला वाटतं मागे जवळपासच आम्हाला बोलवलं होती. तुम्ही पण या ठिकाणी आम्हाला बोलवल्या. त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या लांबलेल्या 2 शब्दांना इथंच विराम देतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद मेश्राम साहेब. आम्हाला समाजाबद्दल चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं याबद्दल धन्यवाद. तर मी पाचारण करत आहे निशियाताई गोविंदजी मखरे यांना. ते आम्हाला समाजाबद्दल मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.